नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडींचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या शोच्या माध्यमातून यापुढे सातत्याने केलं जाईल. जो मुद्दा ज्वलंत आहे, जनतेच्या मनातल्या भावना काय आहेत, त्या भावनेचं प्रतिबिंब उमटवण्याचं काम या कार्यक्रमातून निश्चितपणे केलं जाईल. आज आपण चर्चा करणार आहोत. सध्या नामांतराचं वादळ घोंगावतंय राज्यातल्या राजकारणातल्या प्रत्येक पक्षाच्या भोवती आणि या वादळामुळे नेमकं काय होतंय, जनतेला काय हवंय याची कुणीही पडताळणी न करता आपला मुद्दा अजेंडा म्हणून फक्त निवडणुकीच्या तोंडावर पुढे कसा रेटता येईल याचा प्रयत्न करण्याचा सगळीकडनंच ताकद लावली जाते, एक प्रकारचं बळ दिलं जात आहे. त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई आहेत, ते गोरे, केशव उपाध्ये मुख्य प्रवक्ते भाजपचे आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. काही वेळातच आपल्यासोबत अतुल लोंढे देखील असतील, काँग्रेसचे प्रवक्ते. सुरुवात केशव उपाध्ये तुमच्यापासूनच करायची आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर नामांतर करून साध्य काय होणार आहे आणि कशासाठी म्हणून हा सगळा मुद्दा आता पेटवला जातोय. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा सगळा विषय आत्ता पेटवण्याचं कारण हे औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला गेले अनेक वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही काही ठोस ना औरंगाबादचा कचऱ्याचा प्रश्न सुटला, ना पाण्याचा प्रश्न सुटला, ना रस्त्याचे प्रश्न सुटले. त्यामुळे अशा पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला काहीही सांगता येण्यासारखं नाही आणि त्याच्यामुळे मग दरवेळेप्रमाणे भावनिक मुद्दा औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे अशा भूमिकेवरती आणि ज्यावेळी प्रत्यक्ष नामकरणाची वेळ येते त्यावेळी नामकरण करायचंच नाही असं शिवसेनेचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. ज्यावेळी दोन वेळा अशा प्रकारे नामांतरणाचे प्रस्ताव झाले त्यावेळी दोन्ही वेळे आज जे काँग्रेससोबत ते सत्तेत बसलेत त्या काँग्रेसनेच ते दोन्ही वेळा प्रस्ताव फेटाळले आणि मधल्या काळात तर त्यांना कधी आठवलंच नाही नामांतर. आता त्यांना प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला असला तरी केशवपदे तुम्ही म्हणता की आम्ही तयार आहोत, शिवसेनेने करावं, आम्ही तयार आहोत. हे वारंवार भाजपचे नेते भूमिका मांडतात, तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की शिवसेनेने म्हणावं आम्ही संभाजीनगर करू आणि जो विकास झाला नाही औरंगाबादचा असं म्हणतात. मी नीलमताई तुमच्याकडे येतो, छत्रपती येतो फक्त मला नीलमताई याच मुद्द्यावर तुम्हाला विचारायचं की ज्या प्रकारे मागच्या वेळेला सरकारमध्ये तुम्ही दोघेही होता, भाजपही होती, शिवसेनाही होती, तेव्हा संभाजीनगरचा मुद्दा कधी आला नाही आणि आत्ता अचानक आल्यानंतर हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून केले जात आहेत असाही आरोप शिवसेनेवर होतोय. याची कारणं काय आहेत, कशासाठी हा मुद्दा पुढे नेला जातो. नीलमताईंचा संपर्क आपल्याशी होत नाही पण हाच मुद्दा देसाई सर मला तुम्हाला विचारायचं आहे की राजकारण करत असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या की नामांतराचे मुद्दे समोर येतात. राजेंद्र माझा मुद्दा पूर्ण नाही झाला. मी येतो केशव तुमच्याकडे, मला फक्त नीलमताईचं एक प्रतिक्रिया घ्यायची. मी येतो देसाई सर. हां नाही मुद्दा असा आहे की माझा आवाज ऐकू येतो आपल्याला? येतोय सर, आवाज येतो तुमचा. नाही आता असं आहे की जेव्हा फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळी जेव्हा फैजाबादचं नामांतर झालं, अयोध्येचं म्हणजे फैजाबादचं अयोध्या झालं, प्रयागराज झालं, त्यावेळी संजय राऊतांनी प्रश्न विचारला होता फडणवीसांना की आता तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करा. हे छापून आलेले, प्रसिद्ध झालेली ही बातमी. आता त्यापूर्वी काही वर्ष झालेली होती की फडणवीस सत्तेवरती होते तेव्हा त्यांना त्याची आठवण झालेली नव्हती आणि जेव्हा संजय राऊत त्यावेळी फडणवीसांना विचारत होते की आता नामांतर तुम्ही का करत नाहीयेत, ते त्या अधिकारामध्ये आता भाजपने विचारलं की आता तुम्ही का नाही नामांतर करताय असं भाजप विचारणार. आता भाजप कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार. आता हे समजून चाललं पाहिजे की भावनात्मक किंवा अस्मितेचं राजकारण काय विकासाचं राजकारण असा पर्याय नसतोच कधी. दोन्ही एकाच वेळी चालू असतं. म्हणजे थोडं भावनेचं राजकारण, थोडं विकासाचं राजकारण असं करायचं असतं. म्हणजे आपण अगदी काँग्रेस म्हणतो की आम्ही विकास आम्ही करू. काँग्रेसनी तरी ज्यावेळी शिवछत्रपती स्मारकाचा निर्णय झाला त्यावेळी मला आठवतं आहे की त्याला विरोध करणार की इतका मोठ्या खर्चाचा प्रकल्प आता आपल्याकडे पैसे नसताना घेणं योग्य आहे का. त्यावेळी कुमार केतकरांच्या घरावरती हल्ला झालेला होता, त्यामुळे काँग्रेसने तो प्रश्न घेतलेला होता. किंवा आता इंदू मिलच्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं हा सगळ्यांचं त्यामध्ये एकमतच आहे. पण
तो भावनात्मक किंवा अस्मितेचा प्रश्न करतच राजकारण घडलेलं होतं. त्यामुळे आम्ही ते करत नाही असं नाही, सगळे पक्ष व्यवस्थित ते राजकारण करत असतात. पण त्याच्याबरोबर थोडं विकासाचं राजकारण सुद्धा व्हायला पाहिजे. बरोबर, विकासाचं हा खरा राजकारण प्रश्न आहे. निश्चितपणे झालं पाहिजे. आणि सर, तुमचा याच्याबाबत मुद्दा शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे सर. मी येतो त्याच विकासाच्या भारतीय मुद्द्यावरती. जनता अतुल पक्ष लोंढे असेल, देखील आहेत, काँग्रेस काँग्रेसचे असेल, प्रवक्ते. राष्ट्रवादी अतुल लोंढे, असेल, विकासाचं राजकारण झालं पाहिजे असा मुद्दा केशव उपाध्यांनी मांडला आणि हे विकासाचं राजकारण बाजूला ठेवून आत्ता संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा समोर येतोय. हे केवळ एक संभाजीनगर नाहीये, याच्यानंतर जे मुद्दे समोर आले की अरविंद सावंतांनी पत्र दिलं, मुंबई सेंट्रलचं नाव आता नाना शंकरशेठ स्टेशन करायचं, ह्याच्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाले. त्या वादानंतर संभाजी ब्रिगेडनी म्हटलं की पुण्याचं नाव आता जिजापूर करा. तिकडे खाली मिरजेमध्ये मागणी केली गेली की मिरजेच्या स्टेशनचं नाव बदलून आता अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्या. म्हणजे अनेक मागण्या अशा समोर येतील. ही नावं बदलून, शहराची नावं बदलून, स्थानकाची नावं बदलून, ठिकाणांची नावं बदलून साध्य काय होणार आहे? प्रश्न हाच आहे ना. जसं हेमंत देसाई सरांनी म्हटलं की अशा पद्धतीने काँग्रेसने पण कधी कधी भावनेचं राजकारण केलं. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी स्मारकाचा जेव्हा विषय आला राजू, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या इश्यू संदर्भात प्रत्येक देशाला आपला आपलं एक मानबिंदू आहे. आपल्याला पण मानबिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराज. मग त्यांचा जो इतिहास आहे अतिशय जाज्वल्य इतिहास आहे, धर्माच्या पलीकडं, जातीच्या पलीकडं. म्हणजे तो इतिहास असा होता की गुणावर आधारित लोकांना संधी मिळण्याचा, त्या 350-400 वर्षापूर्वीचा इतिहास. तर तो मांडण्याचा तो एक इश्यू होता. त्याच्यावर बरंच राजकारण झालं. पण शेवटी त्याच्यातून दंगली घडल्या का? आज 6 वर्षापासून देशाचं जे वातावरण आहे ते वातावरण असंच आहे की कुठल्याही विकासाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळमिळीत गुळगुळीत करायच्या आणि बहुसंख्याकाविरुद्ध अल्पसंख्याक कसं उभं करता येईल, एका समुदायाविरुद्ध दुसरा समुदाय कसा उभा करता येईल, असं निवडणुकांच्या तोंडावर करायचं. हेच विषय जेव्हा शांतीचा काळ असतो, एखाद्या ठिकाणी 4-4.5 वर्ष निवडणुकांना आहे, त्यावेळेस हे विषय का येत नाही, त्यावेळेस सामंजस्याने कोणी का बसत नाही. तर विनाकारण एक समुदाय दुसऱ्या समुदायासमोर उभं करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे जाण्याचं काही कारण नाही आहे. आपण फक्त म्हणायचं इकडे आणि तिकडे दुसरीकडे म्हणायचं. मग इतिहास जर काढतो म्हटलं तर फार अडचणीचा होईल. काढला की राग पण येतो, काढला की जीव मरण्याच्या धमक्या पण येतात. केशव उपाध्ये काय म्हणाल? केशव उपाध्ये, उभं करायचं कशासाठी? माझा आवाज पोचतोय? येतोय. माझा आवाज पोचतोय? होय. हां, असं आहे. अतुल लोंढे आमचे मित्र म्हणाले दोन धर्माच्या विरोधामध्ये पेटवायचं, समोरासमोर उभं कशासाठी करायचं? मुळामध्ये हा प्रश्न दोन धर्माच्या मधला नाही. या देशामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना प्रचंड त्रास दिला, संभाजी महाराजांचं पुढे काय केलं सगळ्यांना माहिती आहे. अशा औरंगजेबाबद्दल काँग्रेसला प्रेम का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं त्यातलं असं आहे की हिंदू मुस्लिम हा प्रश्न नाही. दिल्लीमध्ये औरंगजेबाद लेनचं रस्त्याचं नामकरण आम्ही केलं, ते अब्दुल कलाम या नावाने केलं. प्रश्न हिंदू मुस्लिम याचा प्रश्न नाही. प्रश्न परकीय आक्रमकांनी ज्या पद्धतीने आम्हाला आमच्यावरती ती निशाणी औरंगजेब काँग्रेसला प्रिय का, हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, हेमंत देसाई म्हणाले की 4-5 वर्षात का केलं नाही. संजय राऊतांनी ट्विट केलं होतं. असं आहे की हेमंत देसाईंचा भारतीय जनता पार्टीबद्दलचा आकस जगजाहीर आहे, पण ते करत असताना किमान आपण वास्तवावरची आधारित माहिती तरी आपण घेतली पाहिजे, ती सांगितली पाहिजे. याचं भान ठेवलं तर त्यांच्या प्रतिमेसाठी ते आवश्यक आहे. मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2016 तुम्हाला हवा असेल तर मी आता तारखांनिशी सांगायला तयार आहे की 2016, 2017, 2018 राज्य सरकारकडून सातत्याने महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल मागितला जात होता औरंगाबादचे संभाजीकरण नामकरण करण्याबाबत. 2012 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिला प्रस्ताव फेटाळला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अधिसूचना रद्द केली गेली. दुसरा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री, ज्या पक्षाचे जे मुख्यमंत्री होते त्याही फेटाळले गेलं. त्याच्यानंतर 2012 ते 2020 या दरम्यानच्या काळात शिवसेनेने एकदाही अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी 4 वेळा औरंगाबाद महापालिकेमध्ये अशा प्रकारचं लेखी पत्र ते महापौरांनी स्वीकारलं, पण तो प्रस्ताव ऑनबोर्ड आणला नाही. की नामकरणाचा प्रस्ताव एकमताने शेवटचं माझ्याकडे ते स्मरणपत्र सगळं द्यायला मी तयार आहे.
त्याच्यामुळे या पद्धतीने शिवसेनेला, मी जे सुरुवातीला म्हणालो की शिवसेनेला सांगण्यासारखं काही नाही आणि मग शिवसेनेला त्यांच्या मतानं एक भावनिक हे करायचं आहे, विकासाच्या मुद्द्यावर काही सांगणं असल्यामुळे की काय आम्ही नामांतर करू. पण ज्यावेळी नामांतराचा विषय आला, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी प्रस्ताव जाहीर माझ्या इतिवृत्त आहे, हवं तर मी तुम्हाला आत्ता हुंजे पाठवतो, त्या इतिवृत्तात असं म्हटलंय की ज्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी, एक माझं पूर्ण होऊ द्या हुंजे साहेब, माझं पूर्ण होऊ द्या, मी अगदी मुद्द्यावरती धरून बोलतोय. इतिवृत्तातला वाक्य तुम्हाला सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणतात की आपण संभाजीनगर, आता माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत, संभाजीनगर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की संभाजीनगर हे नामकरण झालं पाहिजे, तो प्रस्ताव आपण महापालिकेत पूर्ण करू. त्याच्यावरती हे सांगतात की हा प्रस्ताव एकदा झालेला आहे पारित, आता सारखं तुम्ही प्रस्ताव आणू नका, अशी शिवसेनेचे महापौर असणाऱ्यांची भूमिका महापालिकेत इतिवृत्त आहे. तुम्हाला कॉपी हवी तर पाठवू शकतो. ठीक आहे, हा मुद्दा घेऊन पुढे जाऊया. केशव, मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, इतर पाहुण्यांशी बोलायचं. नीलमताई तोपर्यंत आपल्याशी संपर्कात येतील आणि तोच मुद्दा पुढे घेऊन जायचा आहे की आवाज महाराष्ट्रामध्ये जनता हे म्हणतीये तुम्ही नावं बदललीत पण आमचं आयुष्य बदललं का? तुम्ही नावं बदलण्याचा प्रयत्न केला पण आमचं जगणं बदललं का? आणि तुम्ही नावं बदलण्याचा प्रयत्न केला, आमचं जगणं सुसह्य केलं का? ह्या प्रश्नाची उत्तरं कुठल्याही पक्षाकडे आत्ता नाही आहेत. ब्रेकनंतर याच्यावर चर्चा करू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आवाज महाराष्ट्राचं मध्ये. आपण चर्चा करतोय की नामांतरानं साध्य काय होणार आहे, जनतेला त्याच्यातनं काय मिळणार आहे. नीलमताई आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या. नीलमताई, मागासपासून चर्चा तुमच्यापर्यंत कदाचित थोडी पोहोचली असेल, पण मुद्दा हाच आहे की विकासाचे मुद्दे शिवसेना दूर ठेवते आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त नामांतराचे मुद्दे समोर आणते, असा आरोप भाजपचा आहे. आणि मागचा इतिहास काहीच पडताळून पाहिला जात नाही आणि पुढे मुद्दे रेटले जातात, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. मुळामध्ये काय आहे आणि ते प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार, अशी काहीतरी त्यांचा जो काही गर्वहरण केलेला आहे आम्ही, त्या गर्वहरणामधून अजूनही ते भूतलावर आले नाहीये. त्याच्यामुळे असे काहीतरी वाटला असेल. नीलमताईचा आवाज शिवसेना पक्ष नीलमताईचा आवाज नीट पोहोचत नाही, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम दिसतोय. हेमंत देसाई सर, केशव, त्यांच्या देसाई सरांकडे जाण्यापूर्वी गर्वहरण अजून काही झालेलं दिसत नाही असं म्हणतात नीलमताई. मला गर्वहरण झालंय भूताला. नाही, असं आहे की गर्वहरणाचा मुद्दाच येत नाही, प्रश्न किंवा भूतला येण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात मुद्दा असा आहे की मी अतिशय बेसिक मुद्द्यावरती चर्चा करतोय, त्याची उत्तर त्यांनी दिली पाहिजेत. की औरंगाबादमध्ये आजही 120 तासांनी पाणी येतं, हे खरं आहे की खोटं आहे? प्रश्न कोण भूतलावरती आहे, कोणाचं गर्वहरण झालं, ह्याची चर्चा नंतर करू ना. औरंगाबादच्या विकासावरती ठोस काही शिवसेनेला करता आलं नाही. कचऱ्याच्या प्रश्नासाठी माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद करायची माफी मागावी लागली होती की नव्हती, हे मला निरंतरने सांगावं. पण केशवमध्ये ही निवडणूक लागण्यापूर्वी सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेना दोघेही होते, कचऱ्याचा मुद्दा तेव्हाही सुटला असता. त्यामुळे आता संभाजीनगरच्या मुद्द्याला एक वेगळ्या प्रकारचा बदल द्यायचा हा प्रयत्न बरोबर आहे का? बरोबर आहे, समांतर. मी म्हणलं की आता प्रश्न म्हणून म्हणलं की शिवसेनेला या विषयावर काहीच जनतेसमोर जाता येत नाही, म्हणून मग रात्रीतनं त्यांनी सुपर संभाजीनगर असं सुरू केलं, भावनिक वातावरण सुरू केलं. कारण विकासाच्या प्रश्नावर जनता ज्यावेळी प्रश्न विचारेल की तुम्ही रस्त्याचे समांतर पाणी योजनेचं काय झालं, 1680 कोटीची पाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलं, त्याचं भूमिपूजन केलं, पण त्यात पण गडबड केली. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे भूमिपूजन केलं, पण पूर्वीच्या योजनेमध्ये 1% पहिल्यांदा पैसे महापालिकेने भरायचे होते, ते पण नंतर देवेंद्र रद्द केले. आता त्यातले काही टक्के पैसे हे महापालिकेला भरावे लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट आहे, ते पैसे कुठून भरणार? त्यामुळे असे औरंगाबादचं क्रीडा विद्यापीठ हे राष्ट्रवादीनं पुण्याला घेऊन गेले, त्याचं काय करणार, त्याच्याबद्दल काय उत्तर देणार? जे विकासाचे प्रश्न औरंगाबादचे आहेत त्याचे लोकांनी प्रश्न विचारू नयेत, म्हणून मग रात्रीतनं ह्यांना आठवण झाली, पुन्हा एकदा भावनिक कार्ड काढायचं सुरू झालं. पण एवढं करून त्यांना हातात आहे. माझं म्हणणं जे राजा तुम्हाला छोटं सांगतो, नीलमताई इथं आहेत आणि मी नीलमताई त्या घटनेचे साक्षीदार आहोत. मी छोटा कार्यकर्ता तेव्हाही होतो, आजही छोटा कार्यकर्ता आहे. 1995 साली औरंगाबादचे पालकमंत्री आणि चंद्रकांत खैरे आणि दुसरे पालकमंत्री हरिभाऊ बागडे जालनाचे, या दोघांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव आणला
कॅबिनेट मंजुरी दिली आणि अधिसूचना निघाली. माझी निलंबताने विनंती आहे, ते इतके ठाम आहेत ना हिंदुत्वाच्या भूमिकेवरती, त्याने आज जाहीर करावं की या कॅबिनेटला हा प्रस्ताव येतोय आणि ही अधिसूचना निघेल. बस म्हणजे एकच मुद्दा आहे. केशव एक मिनिट केशव, निलमताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर संभाजीनगरचा मुद्दा केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाढवला जातोय, पेटवला जातोय. हे राजकारणाचे मुद्दे आता आहेत का? लोकांना हे अपेक्षित आहे का? आता धर्म राजकारण ह्याच्या पलीकडे जनता विचार करते, तरुणाई विचार करते. मला आधी एक सांग की माझा आवाज ऐकू येतोय का येत नाहीये? येतोय, आता आला. स्पष्ट ऐकू येतोय? हो येतोय. हा हा, मग पहिली गोष्ट अशी की विकास केव्हायला करतो आपण त्याच वेळेला लोक परत परत निवडून देतात. ज्यावेळेला 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले आणि 2019ला आमच्या बरोबर निवडून आले, तर ते काय फक्त अशा घोषणा देऊन कोणी निवडून येत असतं का? संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने 1995 साली हा ठराव केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर होता. त्याच्यानंतर काही लोक कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टामध्ये त्या याचिकेचा निकाल लागला तोपर्यंत आमचं सरकार गेलं होतं. 2018 पासून किंबहुना 2014ला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतानाचं सरकार आल्यापासून पुरवठ्याची योजना असतील, रस्ते असतील, घाटी हॉस्पिटलला अजून सक्षम करण्याचा मुद्दा असेल, शहराचे गुंठेवारीचे मुद्दे असतील, या प्रत्येक प्रश्नावर महानगरपालिकेने सातत्याने राज्य सरकारचं दार ठोठावलेलं आहे. मी स्वतः अनेक लक्षवेधी आणि प्रश्नांचा साक्षीदार आहे. प्रत्येक प्रश्नांच्या मध्ये विकास कसा होईल किंवा कोंडी होईल आमच्या महानगरपालिकेची, अशा पद्धतीचे अधिकारी अत्यंत नकारात्मक स्वरूपाचे आणून बसवायचे, असा सुद्धा उद्योग झाला. शेवटी एका अधिकाऱ्याला बदलण्याचा ठराव करायला लागला. त्याचा पाठपुरावा हे सगळं माहिती आहे. पण मांजर जे आहे ना ते डोळे मिटून दूध पित असलं नाही. विकासाच्याच वरती बोलतेय मी राजेंद्र. आता काय माहितीये का, मला असं दुसऱ्यांच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बसवू शकता. तुम्ही आज पत्रकार दिन आहे, मी तुम्हाला शुभेच्छा देते, परंतु विकास का नामांतर असं आयदर ऑर नाहीये. विकास आणि नामांतर असा मुद्दा आहे, हे मला पहिल्यांदा स्पष्ट करायला पाहिजे. दुसरं, विकासाच्या दृष्टिकोनातून संभाजीनगर मधले रस्ते सुधारलेले आहेत, आरोग्याच्या प्रश्न काम झालेलं आहे. निलमताई, त्या मुद्द्याकडे मी येतो. ती चर्चा आपण चालू ठेवूया. पण देसाई सर, मला तुम्हाला याच्यामध्ये विचारायचं आहे की तिघही म्हणतायत की हे तिघही म्हणतायत की राजकारण काही होत नाहीये. विकास निराळा, निलमताई म्हणतायत नामांतराचा मुद्दा निराळा म्हणतात, केशव उपाध्याय म्हणतायत हिंदुत्वाचा मुद्दा. पण कुठे का असे ना, याच्यात जनतेला अपेक्षित आहे का? जनता कुठे काय म्हणते की आम्हाला संभाजीनगर पाहिजे, आम्हाला नाना शंकर शेठ सेंटर मुंबई सेंट्रलचा करून पाहिजे? जनता काहीच म्हणत नाहीये. हेच सगळं लादण्याचा प्रयत्न करतात असं नाही दिसत आहे याच्यामध्ये? केवळ मतांची विभागणी आपल्या पद्धतीने आपल्याकडे व्हावी यासाठी. आम्ही पद्धतशीरपणे हे प्रयत्न चालू आहेत. हे तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी केशवरावांनी आज पत्रकार दिनाच्या शुभारंभालाच मला शुभेच्छा न देता, जे स्वतः पत्रकार होते आणि आहेत, त्यांनी पहिल्यांदा मी भाजपवरती मी सतत टीका करतो असा उल्लेख केला. मी सगळ्या पक्षांवरती टीका करतो, मला जे पटेल ते बोलते. आजच्या दिवशी सुद्धा केशवरावांची ही भावना असेल, आजच्या दिवशी सुद्धा केशवरावांची ही भावना असेल. केशव उपाध्याय पूर्वी पत्रकार होते, केशव उपाध्यायांनी पत्रकारिता केलेली आहे, त्यामुळे मी मात्र केशवराव तुम्हाला शुभेच्छा देतो. हे जगजाहीर आहे. नाही, केशव सर शुभेच्छा देतात, ते स्वीकारायला पाहिजे. केशवराव सत्य मांडा. केशवराव सगळ्या भाजपबद्दल आहे, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण सगळ्यांनी तुमचं महाआरती गावी प्रत्येक वेळी शुभेच्छा. केशव एक मिनिट ऐकून घेऊ. अजिबात नाही. प्रत्येक वेळी तुमची केशवराव किमान तेवढी सभ्यता दाखवा. केशव एक मिनिट, केशव उपाध्याय एक मिनिट ऐकून घेऊ केशव उपाध्याय. किमान सर बोला. देसाई सर बोला. केशव एक मिनिट. केशव तो मुद्दा, त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. मी त्यांना थांबवले, तो मुद्दा पूर्ण करू दे. अपेक्षा असेल तर ती पूर्ण होणार नाही. सर मुद्द्यावर येऊ. तो राहू द्या. शुभेच्छाचा मुद्दा परत एकदा भेटून एकमेकांना आपण घेऊया आजच्या दिवशी. मुद्द्यावर येतो. केशव एक मिनिट. केशव मुद्द्यावर येतो ना. आता मला बोलू द्या. सर बोला. केशव इथे ही चर्चा बायसपणे होणार नाही. इथे फक्त महाराष्ट्राचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल जनतेचा. तुम्ही बायस आहात. सर मुद्द्यावर बोलू आपण.
तुम्ही बायस आहात हे लक्षात ठेवा आणि मध्ये बोलू नका आता. देसाई सर आपण मध्ये बोलू मुद्द्यावर नका, केशवराव. देसाई सर आपण मुद्द्यावर येऊ देसाई सर मुद्द्यावर येऊ या चर्चा भडकवायची बोलू नाही. नका. असेल तर तुम्ही म्हणून घेऊ नका पत्रकार. ही मी पत्रकार हा दादागिरी कधी खपून बायस घेणार नाही. नसतो. हेमंत देसाई किती बायस वागतात हे केशव माहिती आहे उपाध्याय सगळ्यांना. केशव उपाध्याय एक मिनिट तुम्ही कोणाला अडचण नाही घेणार. केशव उपाध्याय तुम्ही शांत राहा. ठरवू शकत केशव नाही. केशव एक मिनिट दादागिरी केशव खपून उपाध्याय घेणार शो नाही. नाही बोलायला मला. ही दादागिरी तुम्ही मी कोण बंदी खपून घालणार? घेणार नाही. हेमंत देसाई कोण ही बंदी दादागिरी घालणार? खपून हेमंत घेणार नाही. देसाई तुम्ही कोण गप्प बंदी बसा. घालणार? एक हेमंत मिनिट. देसाई कोण बसा. बंदी घालणार? देसाई सर एक गप्प मिनिट बसा. तुम्ही गप्प देसाई सर, एक बसा. मिनिट. हे चॅनल आहे तुम्ही हे गप्प लोकांचं बसा. ऐकावं लागेल. देसाई हे सर एक मिनिट channel देसाई आहे, सर एक मिनिट लोकांचं ऐकावं देसाई लागेल. सर एक मिनिट तुम्ही गप्प केशव बसा. केशव तुम्ही कोण उपाध्याय गप्प बसायला मला? मला बोलू द्या. तुम्ही कोण सांगणार मला राजेंद्र मला सांगेल. बोलू द्या. असं केशव झालं मी नाही. सांगतोय केशव मी सांगतोय शांत राहा बाजूला ठेवले. केशव सांगा गप्प बसा म्हणणार आहे. केशव मी सांगतोय शांत राहा तुम्ही मध्ये केशव बोलू मी नका. सांगतोय शांत राहा बस तुम्ही मध्ये याच्या पुढे बोलू नका. याच्या पुढे फक्त हेमंत देसाई याच्या पुढे फक्त हेमंत देसाई हे कुणी उठून उपटसुंब बायस पत्रकारांनी मला सांगायचं नाही. नाही एक मिनिट राजेंद्र उंजने केशव सांगायचं नाही की केशव कुणी उपाध्याय उपटसुंब केशव आयुष्यामध्ये उपाध्याय भाजपला शिव्या केशव दिल्या. उपाध्याय उपटसुंब कुठले मला म्हणताय तुम्ही. पत्रकारांनी मला सांगायचं केशव नाही. उपाध्याय मला ऐका उपटसुंब केशव उपाध्याय म्हणताय. केशव उपाध्याय एक मिनिट हेमंत देसाई सर एक अरे मिनिट उपटसुंब उपटसुंब बायस केशव- पत्रकार केशव आहे. उपाध्याय- महाराष्ट्रातले लोक ओळखतात. केशव उपाध्याय मला महाराष्ट्र देसाई सर देसाई उपटसुंब सर म्हणू नका. देसाई सर एक बायस मिनिट मला म्हणूनच महाराष्ट्रातले लोक मला ओळखतात. बायस म्हणूनच ओळखतात तुम्हाला बायस भाजपचे बायस पत्रकार केशव अशीच तुम्हाला उपाध्याय तुमची ओळख आहे. केशव उपाध्याय हेमंत देसाई सर दोघांनाही विनंती आहे तुमचे दोघे एक certificate मिनिट घेण्याची देसाई गरज सर मी नाहीये, बोलतोय कळलं का? देसाई सर मी बोलतोय एक मिनिट आपण सगळेच हे बघ, पत्रकार राजेंद्र एक मिनिट भाऊ, केशव काय मी बोलतोय चाललंय? केशव शो माझा आहे, मी बोलतोय तुम्हीही पत्रकार होता देसाई सरही पत्रकार आहेत आपल्यामध्ये ते वरिष्ठ आहेत बाकी तुमच्या हेवे दाव्याची चर्चा या व्यासपीठावरून होता कामा नये मुद्दा आहे तो मुद्दा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हेमंत देसाई सर हेमंत देसाई सर मुद्द्यावर त्यामुळे मला असं म्हणणं आहे की मगाशी मी जे सांगितलं होतं की मुद्द्यावरच बोलतो मी. हां. संजय राऊतांनी जे म्हटलेलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी आता नामांतर करावं आणि त्याबाबत मी असं म्हटलं होतं की आता भाजपला असं म्हणण्याचा अधिकार आहे की आता तुमची सत्ता आहे तर तुम्ही नामांतर करून दाखवा. मुद्दा असा आहे की औरंगाबादमध्ये अनेक प्रश्न जे आहेत त्यामध्ये जसा कचऱ्याचा प्रश्नाचा उल्लेख झाला आता तसा पाणी पुरवठ्याचे प्रश्न आता मार्गी लागेल. पण औरंगाबादमध्ये रस्ते जरी सुधारलेले असले तरी औरंगाबादमधले उद्योगधंद्यांची स्थिती जी आहे ती अतिशय वाईट स्थिती आहे. औरंगाबादमधलं इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगांसाठी अजून सुधारण्याची आवश्यकता आहे आणि हे सुभाष देसाई यांनी सुद्धा व्यक्त केली होती अशा प्रकारची भावना. पण तिथल्या उद्योजकांची भावना आहे की इथे मोठे लार्ज स्केल इंडस्ट्रीज जे आहेत ते बजाजचा आलाय प्रकल्प आणखीन लार्ज स्केल इंडस्ट्रीज आले पाहिजे ज्याच्यात जास्त एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल. तेव्हा हे जे प्रश्न आहेत औरंगाबादचं पोटेन्शियल मोठं आहे ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड किंवा तळेगावचं निरंतर आहे येतो. तशा प्रकारचं पोटेन्शियल औरंगाबादमध्ये आहे ते अजून वाढवण्याची आवश्यकता आहे विस्तारण्याची आवश्यकता आहे आणि हा खरा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मते असं आहे की आता जसजशी इलेक्शन जवळ येईल महापालिकेची निवडणूक येईल तसा हा इमोटिव्ह इशू मोठा होत जाईल. पण लोकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत. मुख्य म्हणजे औरंगाबादमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे औरंगाबादमध्ये IT आधारित उद्योगधंदे येऊ शकतात जास्त. औरंगाबादमध्ये कृषी आधारित उद्योगधंदे जास्त येऊ शकतात. हे उद्योगधंदे जास्त कसे येतील आणि रोजगार कसा तयार होईल मुद्द्यावर कधीतरी आपण चर्चा करूया संबंधी या प्रश्न मुद्द्यावर कधीतरी लोकांनी चर्चा करूया विचारण्याची निरंतर मी येतो आवश्यकता आहे. तुमच्याकडे हा अतुल लोंढे जनतेच्या आणि मनातले प्रश्न महानगरपालिकेचा मांडायचे जो performance की आहे. काँग्रेसलाही नामांतरामध्ये सहभागी व्हायचंय. मला वाटतं काँग्रेस प्रॉबेबली एकमेव पक्ष आहे की ज्यांनी स्पष्टपणे भूमिका सांगितली की आज औरंगाबादच्या विकासाचे प्रश्न जे आहे ते महत्वाचे आहेत आणि प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्ही विकासाच्या प्रश्नांवरच चर्चा करत असतो. पण सर्वप्रथम मला केशवला देसाई साहेबांना आणि तुम्हाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या. नाही, त्या केशवला शुभेच्छा विशेषतः सगळ्या केशवला- व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोहोचल्यात. त्या मुद्दा परत तुम्ही आणू नका अतुल लोंढे ह्याच्यातच राजकारण होतंय मुळात राजकारणाचं सुरुवातच ह्याच्यात होतीये त्यामुळे आपण मुद्द्यावरच येऊया पुन्हा. बरं त्यांनी इतिहास सांगितला मला की ज्या राजांनी छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून मारलं त्या संदर्भामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानाबद्दल यांच्या भक्तीबद्दल यांच्या दैवताबद्दल कुणाला काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण मला आता केशवला एक म्हणायचं आहे की विचारधन बंच ऑफ थॉट एक पुस्तक लिहिलं आहे गुरु गोळवलकर सरांनी. त्याच्यामध्ये 323 आणि 324 पानावर अतिशय खालच्या भाषेमध्ये संभाजी महाराजांचा उल्लेख आहे की ते बदफैली होते, स्त्रीलंपट होते,
ते दारुडे होते, तर ते गोळवलकरांचा त्यांनी निषेध करून टाकावा. म्हणजे त्यांचं जे अटॅचमेंट आहे संभाजी महाराजांसोबत ते आम्ही मान्य करू. अशी अनेक पुस्तकं मी दाखवू शकतो. याच 2018 मुद्द्यावरती साली यांचं सरकार अतुल असताना- लोंढे असेच मुद्दे ऐकून घ्या. समोर येत राहतात आणि हे राजकारण पुढे वाढत जातं निवडणुकीच्या तोंडावर आणि त्याचं पर्यावसन जनतेला सोसावं लागतं. निलमताई, अगदी थोडक्यात संभाजीनगरच्या मुद्द्यावरती माझा शिवसेनेची प्रश्न पुढची झाला. भूमिका काय? आपण परत येऊ, माझा वेळ संपत आलाय. कारण काय झालं, आपण शुभेच्छा देण्यामध्ये जास्त वेळ घालवला, त्यामुळे माझा वेळ संपत आला. निलमताई, शेवट. निलमताई, काय विचारलास प्रश्न ऐकून आला. निलमताई, शेवट. संभाजीनगरच्या मुद्द्यावरती शिवसेना शेवटपर्यंत ठाम आहे की त्याच्यामध्ये काही पुढे बदल होतील? संभाजीनगरच्या मुद्द्यावरती आणि संभाजी महाराजांच्या मुद्द्यावर एक मला सांगायचं आहे की पर्यटन, त्याचबरोबर उद्योग, IT क्षेत्र आणि मुंबई ते नागपूर प्रकल्पाला चालना देतो आहे की जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या बाकीच्या पायाभूत सुविधा उपस्थित राहाव्यात. त्याचबरोबर गुंठेवारीचा प्रश्न सुटला, मोठ्या प्रमाणात उद्या सगळ्या स्थानिक जनतेने मागणी केली तर PMRDA सारखं संभाजीनगरचं सुद्धा एखादं महाविकास प्राधिकरण उपयोगी होईल असं निश्चित सरकार विचार करेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हेमंत देसाईंनी जो मुद्दा मांडलाय उद्योजकांच्या प्रश्नांचा, तो अत्यंत योग्य आहे. परंतु सुभाष देसाई स्वतः पालकमंत्री आहेत, अनेक MOU झालेले आहेत, परंतु आसपासच्या जिल्ह्यांमधलं पायाभूत सुविधा वाढल्या तर हा जसा एक महत्वाचा उद्योग आहे तसं पर्यटन उद्योगाकडे मला लक्ष वेधायचंय. अजिंठा वेरूळच्या बरोबरीने पैठण असेल, तुळजापूर असेल, नांदेडमध्ये असेल, फार मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र पर्यटनाला वाव आहे आणि हे काम शिवसेनाच करू शकते, की आघाडीच करू शकते आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून त्याची काढू आणि आम्ही इमान ठेवू, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. ह्या मुद्द्यावरती आपण परत असून चर्चा करत राहणारच आहोत. मात्र मगाचपासून शुभेच्छांचा विषय निघाला म्हणून सांगतो, आज बाळशास्त्री जांभेकरांची जयंती आहे आणि त्यांनी समाजाला दर्पण नावाचा आरसा दाखवला. हा आरसा प्रत्येकाने बघण्याची आज गरज आहे. पक्षाचे प्रवक्ते हे देखील एक प्रकारचे पत्रकाराच्या भूमिकेत असतात, त्यामुळे तो दर्पण त्यांनी आपल्या समोर घ्यावा, या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.